मित्र होते आमचे, प्रकाशक होते दिनांकचे, जैन धर्माधिकारी. आणि हे अलिशान मातोश्री नव्हतं, तेव्हा छोटासा बंगला होता मातोश्री बांद्र्याला, तिथे मी गेलेलो आहे. बाळासाहेब बसायचे, त्याच्या पाठी वाघाचं चित्र होतं, अजूनही मला आठवतं. मी त्यांनी फोन केला आणि मला असे निखिल वागळे म्हणून आमचे संपादक आहेत, तरुण संपादक आहे, त्यावेळेला माझं वय काय होतं बघ ना, म्हणजे 19-20 वर्षाचं वय होतं. तर निखिल तुमची मुलाखत घेईल बाळासाहेब, चालेल का? तर मग त्यांना माझ्याविषयी काय माहिती असायचं कारण नव्हतं, तर घेऊन या म्हणाले त्याला. माझ्या बाजूला 2 संरक्षक, एक जैन धर्माधिकारी, एक माधव साठे आणि बाळासाहेबची मुलाखत घेतली, लिहून घेतली. मला म्हणाले एक काम कर, हे तेव्हा काय आपले रेकॉर्डर बिघडर नव्हते, आम्ही सगळे शब्द लिहून घ्यायचे. आजची पोरं काय लिहूनच घेत नाहीत, किंवा ते फक्त रेकॉर्ड म्हणजे काय करतात टेप रेकॉर्डरवर एक एक शब्द मी लिहून घेतला होता. आजकाल मोबाईलवर पण रेकॉर्ड करतात, काय जे करतात ते, तेव्हा आपला जुना जमाना. तर मग मला म्हणाले एक काम कर, उद्या सकाळी परत ये. म्हटलं बाळासाहेब का? नाही, मला पाहिजे तुझी सगळी मुलाखत, मी वाचणार आहे, काय लिहितोयस बघायचं, तू बरोबर लिहितोयस का, काय करतोयस, काड्या घालतोयस की आणखीन काय करतोय. तेव्हा पण त्यांचं होतं, ती गंमत होती. बाळासाहेब एक वेगळंच रसायन आहे. मी तुला माझा लाडका शत्रू येतो, मी कायम असं म्हणतो, माझा लाडका विरोधक, शत्रू नको म्हणू. पण म्हणजे त्यांच्यावर टीका करता करता मी त्यांच्या प्रेमात कधी पडलो हेच मला कळलं नाही. आजही मतभेद आहेत, मतभेद कायम आहेत. तुला मी सांगतो, आम्ही व्यंगचित्रांचं पुस्तक काढलं, मराठीतली सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांनी राजला पाठवला, एक माणूस उंचीचा हे घेऊन, काय बुके घेऊन. विजय तेंडुलकर आणि वसंत सरवटे पाहुणे होते, मी व्यासपीठावर होतो. राज एका माणसाबरोबर आला, हे बाळासाहेबांचं प्रेम आहे. बाळासाहेब व्यक्तिगत प्रेम खूप केलं माझ्यावर, टीका असून सुद्धा प्रेम केलं त्यांनी. आणि मी त्यांना फोन करायचो, आणि त्यावेळेला हे सगळे तुमच्या आजूबाजूचे लोक नव्हते, तो थापा उचलायचा फोन. बाळासाहेब डायरेक्ट फोनवर यायचे आणि मग बोलायला लागलं, ते शिव्या घालायचे. निखिल तू बरोबर काड्या मारतोस सगळ्यांना, मी तुला चांगला ओळखतो वगैरे. आमचं गप्पा. बाळासाहेबांनी माझा फोन उचलला नाही त्या काळामध्ये, असं कधी झालं नाही. तर सांगतो त्या मुलाखतीची गोष्ट. त्यांनी मला मुलाखत दिली, मी आपला शाळकरी विद्यार्थ्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मातोश्रीवर एकटा गेलो, घाबरलेला, अमुक तमुक. बाळासाहेब म्हणाले बस, मी येतो. मुलाखत घेऊन आत गेले. 10 मिनटं गेली, 15 मिनटं गेली. मी आपलं बघतोय काय होतंय. आले बाहेर. मला म्हणाले तुझं अक्षर किती सुंदर आहे. माझं अक्षर चांगलंच होतं, म्हणजे ते शाळेपासूनच चांगलं होतं. ठीक आहे म्हटलं, थँक्यू बाळासाहेब, आता मी तुला एक भेट देणार आहे म्हणाले. मुलाखत उत्तम लिहिली आहेस तू, छापून टाक. आता मी तुला एक भेट देणार आहे म्हणाले. मला काय भेट देतात हे आता हल्लीसारखं नव्हतं ना, ते राजकारणी जशा भेटी देतात फुलबिल देतील असं मला वाटलं. ते 15 मिनिटं आणखीन आत गेले आणि त्यांनी मला स्वतःचं सेल्फ पोर्ट्रेट करून आणून दिलं. तुमचं? त्यांचं पोर्ट्रेट स्वतः बाळासाहेबांनी स्वतःचं चित्र काढलेलं, कार्टून. अच्छा. दिनांकच्या त्यावेळेच्या अंकामध्ये ते छापलेलं आहे. अच्छा. हां, माझ्याकडे ते होतं, पण आता आपली मध्यमवर्गीयांची घरं, ते कुठे गेलं काय माहित नाही. पण ते दिनांकच्या लायब्ररीमध्ये बघितलं, दिनांकच्या त्या अंकात छापलेलं आहे, सेल्फ पोर्ट्रेट करून. निखिल तुझ्यासाठी म्हणून बाळ ठाकरे अशी सही करून त्यांनी मला दिली. हे बाळासाहेबांचं प्रेम आहे.